औलाद तू, मनात माया डोळा निखारे वाघाची औलाद तू, राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. मागच्या मीटिंगला आम्हाला कळालं आणि आता माहित एवढ्या सगळ्या तुमच्या प्रशासनात तुमच्या सोबत आम्ही आहोत. मग आम्हाला जे आम्ही तुम्हाला रात्रंदिवस आमची भावना आहे किंवा वार्डमध्ये आमचं सगळं रिलेशन आहे की ते फक्त भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत विरोध सांगितलं की काय काय किती या तारखेपर्यंत तुमचं नाव या तारखेला उघडणार आहे असं एक पत्र आम्हाला द्या लोकांना. म्हणजे लोक विचारणार आहे काय लोक होणार आहे त्यांना सांगता येतं त्या एरिया दोन पूर्ण समन्वय ठेवा काही सगळं भोंगळ त्याला काय सगळं 50 लाख सोपी नाही 20 लाख सोपी नाही आपल्याला नियोजन करायचं आहे पण तुमचा सगळा भोंगळ करावा तुम्ही का मुदत समजत नाही मुदत नाही काय मदत पाहिजे म्हणून आता मेडिकल बाबतीत नाही काय यांनी आम्हाला सुचवा आम्हाला सांगावं तसं आम्ही काम करू. मेडिकल बाबतीत प्रत्येक ऑर्डर भेटते पाहिजे त्याचा संवाद पाहिजे कोण आहे काय आहे काय करायचं कुठे झालं काय झालं लगेच सगळ्यांना सूचना पण दिल्या आवश्यक कारवाई पण करते. सर्वात तिथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा नगरसेवक अजून कोण आहे त्यांना ते सूचना द्यायला पाहिजे कारण तिथल्या एरियामध्ये रोड मारून हो म्हणजे काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे. कारण आमच्या ऑफिसच्या समोरमध्ये एक पाहिजे पण निघाला होता आम्हालाही सुद्धा माहिती आपण स्वतः चौकशी केली तरच आम्हाला नाव माहिती पडतात. आम्ही शोधता आम्हाला माहिती नाही ठीक आहे ग्रुपवर मेसेज टाकला सर मी आणि यांनी मला सांगितलं मी आमदार साहेबांना अध्यक्ष साहेबांना फोन आम्हाला आलंय नाही पण बाकीच्या सर हे ऑपरेटरला सांगायला पाहिजे होतं ना यांनी मला सांगितलं मी बोलला फोन लागला मी लगेच यांना सांगितलं की ऑपरेटर आहे का यांनी मला दिला मी यांना स्पष्ट सांगितलं मी ग्रुपवर टाकतो. साहेबांनी अध्यक्षांनी सगळ्यांनी मिळून कलेक्टर साहेबांकडे चला कायम स्वरूपी ते सीओ पाहिजे हा प्रभारी 70 किलोमीटर शूटिंग काय बोलतो तुम्ही हे आणि काम ऑपरेटरचं फोन ऑपरेटरचं म्हणजे कायम स्वरूपी आपल्याला रोड अहवाल घ्यावा
मेडिकल ऑफिसर तितके आपले नगरपाल डॉक्टर आहे यांनी कंटेनर ढोलमध्ये जाऊन काय काय तपास केला कुठे केला असं तपास करायला नगर सोबत पत्र काही आले की नाही आले ते बरोबर एक मेडिकल ऑफिसर फिरत साहेब कुठं ऑफिसर आशा वर्करला काय बेस सांगा नाही सांगा ऐकून मामा आशा वर्करला काय बेस आहे काही बेस आहे का त्याला त्याच्या बाबतीत काही सांगितलं काही नॉलेज आहे का त्याला साहेब हे जे मेडिकल ऑफिसर 3-4 मेडिकल ऑफिसर एक ऑफिसवरून बसून विनंती आहे काही यांना तुम्ही घुसावचा आवाज द्या एक दिवस 2 दिवस गॅप द्या त्यांना परत द्या यांची डिटेल घ्या तुम्ही आणि नगर चौकडून त्याची माहिती घ्या तुमच्या वाड्यावर मेडिकल ऑफिसर फिरला साहेब घरात या एका आपण कामावर आपण नुसतं मिटिंग घेतो नुसती इथल्या बदल्या करतायत इथून निघायला बाहेर विसरून जात आहेत प्रत्येक माणूस आपली जबाबदारी नगरपालिका दाखवा मला रेल्वे नावाला ट्रीटमेंट देते आपल्या डॉक्टर करताय काय त्याच्यावर लक्ष ठेवा ना तुम्ही आपल्यासाठी आता जो सर्वे म्हणजे जो ऍक्च्युअली ज्यांना सेंटेन्स आहे तो तिथे लोकल हॉस्पिटलमध्ये गेला आणि लोकल हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ते एक हॉस्पिटलमध्ये 200 पेशंट रोजचे येतात 150-200 पेशंट तिथे जाऊन तपासा तर कोणी तिथे जाऊन तपासण्याला तयार नाही. आता त्या दिवशी मॅडम होते म्हणजे ॲडिशनल कलेक्टर साहेब आले होते आपण आलो होते खडका रोडला आणि खडका रोडला बाकीच्या एरियामध्ये आपण कमीत कमी 250 आपण अशी लोकांना त्यांनी कामं वाढवून दिले तर ते लोक आपल्याला वाटले पाहिजे की हे काम सांगणार कोणत्या आम्हाला सांगितलं की तुम्ही हे करून टाका ते काढा दिली आहे तो लिस्ट तुमको दी जाए कंटेनमेंट झोनमध्ये कोण लोक आहेत कोण पॉझिटिव्हली बाहेर फिरत आहे का काय करत आहे तर ऑफिसात फिरत असतो कंटेनमेंट झोनचे लोक सगळे बंद आणि तो माझ्या नावाने सगळ्या फिरत सगळ्या फिरत असतो विनाकारण लोकांना त्रास होतो. दुसरं आता हे जे मार्केट चालवण्याचा विषय केला आपण 2 दिवस हे चालू 3 दिवस चालू आता मला वाटतं बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आला ते सगळं चालू केलं तरी काय हरकत नाही त्याच्यामुळे आता लोकांनी ती सवय पडली आहे हळूहळू लोक जे पाहिजे ते घ्यायला जात आहेत पण दुसरा एक प्रॉब्लेम असा व्हायला लागलाय नगरपालिका कर्मचाऱ्यांचा हे ब्लॅकमेलिंग करत आहे दुकानदारांना याचं दुकान बंद करायचं त्याचं सील करायचं याला नोटीस द्यायची तुझं बंद तुझं सील करतो पैसे दे त्याचा काही यायला लागला नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या हे अजिबात आला नाही असं जर करत असेल तर तुम्हाला दुकानदाराला सांगून केलं आला तुम्ही यांना कागद देऊन ठेवलेलं आहे की त्यांच्यावर कारवाई करा सील करा याच्यावर कारवाई करू करा हे दुकानदारांना त्रास देतो पैसे वगैरे दुकानदारांना बैठक नगराने तुमच्या नगरपालिकेच्या 4 दिवसाला भाऊ आपण तुम्ही दिलेले वार जे होते हे किराणा दुकान चालू होते एक नगरपालिका कर्मचारी आला समाजाच्या मला बोलायला तुम्ही काढली तुझ्या शॉप मार्केटमध्ये दुकानाले बंद होईल हे तुम्ही कोणी जायचं तुम्हाला ही पण तक्रार आली आहे की शॉप मार्केटमध्ये असं मोबाईल तू कसं उघडला अरे त्याच्या व्यतिरिक्त जो आपण आहे करता नाही तुमच्या माणसाने करताय तुम्ही मुख्य रस्त्यावर हायवा सुरू केला किंवा असं पाणी जवळ आता राहून सगळं फसणार असतं 2 दिवस कारवाई झाली सुरुवातीला फोटो सगळ्या सगळ्या असते काय कंट्रोल काय म्हणजे जिथे बाजूबाजू तिथे सुद्धा नको तिथे बसायला नको तिथे कसं घाला म्हणजे कंट्रोलिंग काही झालं नाही परत त्याच्यामुळे अजून वाढेल त्याच्यावर इमिडिएटली कारवाई झाली पाहिजे त्यांना जागा दिल्या बसायला त्यांनी त्याच्या विरुद्ध पुढे बसलो मेन रोडवर ठेला गाड्या बसून काही विकले कोणीच काय करायला मेन रोडवर तर मेन रोडवर बसला त्याच्यापुढे ती गाडी लागते त्याच्यापुढे घेणारा उभा राहतो आधारावर गाव मागच्या काही दिवसामध्ये आता मी त्यांना कंप्लेंट केली मला पोलीस डिपार्टमेंट कुठे दिसत भेटताना म्हणून मी त्यांना कंप्लेंट केली तुम्ही जाऊन फेरी करायला कंटेनमेंट फोन मागवले तर इस्लामी वाले पण दिसत नव्हते तुम्ही फिरल्यानंतर दिसायला आलेलं पडते त्यांना
त्याला कंटेनमेंट झोनमध्ये तुमचे कुठेही माणसांचे की स्थापित होतो कारण स्वीकार करता की मॅनपॉवरने तुम्हाला ॲडिशनल भूंगामध्ये एसआरपीएफमध्ये तरी जर असं घडत असेल की कंटेनमेंट झोन कोणी दिसत नाही तुम्हाला आधी सगळं खाकीचा प्रवाह जो वेगळा आहे घाबरता कशाला खाकीवाल्याला घाबरता फक्त की लोक हे आले जातात तो हुंगा असतो की आरपीएफ असो की कोणी असो की लोक बाबा आले काहीतरी कारवाई होईल पण हे जर तुमच्याकडे पाहण्यात गेलं नाही तर मला वाटतं काय सगळं टाकलं तर तुम्ही जरा स्ट्रिक्ट आला पाहिजे या बाबतीमध्ये की तुमच्या डिपार्टमेंटचे लोक गस्त घातले हे सगळं तिथे लागलं नाही की हे पाहणे हे बोलून तुम्ही स्पेसिफिक जबाबदार कंटेनमेंट होत्या आणि जे पेशंट पॉझिटिव्ह सापडले आहे त्यांच्या घरावर आसपास पाहिजे म्हणून तरी नाहीतर तो बंदा फिरत राहतो तो चार पॉझिटिव्ह करून येतो कंटेनमेंट म्हणजे बिलामध्ये लोकांना त्रास होतो या काही गोष्टी मला बाकीच्या ज्या तुम्हाला सूचना दिल्या आहे प्रांत अधिकाऱ्यांनी तर पहिल्या मिटिंगला ही सांगण्यात आलं होतं की सगळ्या माझ्या सर्वांना नोडल ऑफिसरच्या नियोजनाच्या सगळ्या माझ्या सर्वांना कळवलं गेलं नाही आशा वर्कर राहतील तर त्यांच्या नगर सर्वांना कळवा झालं तिकडे डिसाईड आहे आधी नगर सर्वांची 30 तक्रार आहे की आशा वर्कर किंवा कोणी इतर सर्वांना आम्हाला माहित पडत नाही असं काय करताय जेवढं स्पेसिफिक मीटिंगमध्ये ठरवून होत आहे की कोणी तिथे सर्वेला जायचं तिथल्या नगर सर्वांना कॉन्टॅक्ट करत त्याला जास्त माहिती पण 10 वेळा आम्हाला काम ते करत राहायचं ते शिक्षक असतील ना म्हणजे आशा वर्कर असेल कोणी असो त्यांनी 10 वेळा ते धावले करायला पाहिजे ना एकच नगर तिथल्या नगर सर्वांना भेटेल तो व्यवस्थित सांगेल तुम्हाला ह्या वाराने कोण आजारी कोण नाही त्यालाही फारशी मोठी माहिती असतं तो तुम्हाला परफेक्ट सांगेल नाही 100% करणार 70% तुम्हाला तिथे कामाचं क्वेश्चन नगरपालिकेचं बघायचं नियमित नगरसेवक घ्यायचे समजा ते रमेश भाऊ आहे मुन्ना सेठ आहे तुमच्यापैकी प्रत्येक पक्षाला एक 2 व्यक्ती घेऊन ती कमिटी बनवायची दर 3 दिवसांनी मिटिंग आहे तर ही कोरोना संबंधीची फक्त कोरोनाच्या बाबतीमध्ये जे आपण शहराला प्रॉब्लेम येतोय तिथं काय उपाय काय केला पाहिजे कुठे काही चुकलंय कुठे आज काय झालंय नवीन काय करायचं आहे ते कमिटी बनवायची तर त्याची नावं आपण ठरवा सगळी कोण घ्यायची काय त्या हिशोबाची कमिटी दर 2-3 दिवसानंतर एक बैठक घ्यायची रोज एक बैठक घेऊन काय कुठे होत नाही 2-3 दिवसाची आम्ही एक बैठक घ्यायची असं वाटत आहे परमिशन झालं तो त्याच्यासोबत स्टॅम्प मारलेले लोक बाहेर ठेवतात काही कामामध्ये आला होता त्यामध्ये अशी सूचना पण आम्हाला आधी आम्हाला दिलेलं आहे चर्चा वेगळ्या कोणी नुसतं साधा नंबर देत असेल त्यांच्याशी संयम बाळगून तुम्ही कारवाई केल्याच्या तक्रार यायला पाहिजे हे खूप कारवाई करताय कोणीमध्ये करता ही तक्रार पाहिजे मागच्या वेळी त्याला ते तुमच्या बाजार होता तर त्या लोकांनी लावला तर त्यांना बंद केला नंतर ते साहेबांकडे येऊन भेटले म्हणजे साहेबांनी आम्हाला सांगितलं तर साहेब असं सांगणार नाही तुम्ही चुकीचे हे केले त्या दिवशी वाद दिलेले त्या दिवशी त्यांना होते त्यांना आपण नाही मग म्हणजे तुम्ही मेन मार्केट सोडला जे काही ज्याचे जिथे त्याला बसायचे स्पॉट दिले ते सोडून कोणी कुठे बसेल मेन रोडवर बसले जर जो होम क्वारंटाईन आमच्यापेक्षा तुमच्यापेक्षा आजूबाजूचे लोक सतर्क आहे जो मनुष्य बाहेर गेला तो आम्हाला फोन करतोच की कारवाई करा आणि जे निघत नाही ना मॅडम की तो पण त्याची यामध्ये मला एक विषय घ्यायला जोडून असं बोलायचं आहे मॅडम आशा वर्करचे जे जातात ना ते लोक असं विचारतात हे ह्या केसेस बऱ्याच आहे म्हणजे तुम्ही त्यांच्या विश्वासावर सांगता की चला हा ओके आता उठून आले तुम्ही या ठिकाणी ह्या ज्या बैठकी होत आहेत या बैठकीमध्ये आमच्या आठवलेगड रिपब्लिकन पक्षाच्या किंवा दलित चळवळीच्या कुठल्याच कार्यकर्त्यांना फोन करून किंवा माहिती देऊन बोलवण्यात या ठिकाणी येत नाही आम्हाला डावण्यात येत आहे आम्ही माझी मिसेस देखील नगरसेविका आहे रवी सपकाळे नगरसेवक आहे
मकासरे यांच्या घरी 2 नगरसेवक आहेत. आम्ही रिपब्लिकन पक्षाचे सहकारी कार्यकर्ते आहेत. 20-25 वर्षापासून आम्ही सहकारी कार्यकर्ते आहेत. आम्ही अनेक लोकांचे प्रश्न, अनेक लोकांसाठी मोर्चे, धरणे, आंदोलन या ठिकाणी केलेले आहे आणि आम्ही लोक जनहितार्थ काम करणारे लोक आहोत. पण असं असताना आम्हाला या ठिकाणी डावलं जातं आहे, हा एक प्रश्नचिन्ह आहे. का डावलं जातं याच्या मागचं कारण आम्हाला आतापर्यंत समजलं नाही आहे. आणि कोरोनाच्या बाबतीत आता सांगायचं असलं तर कोरोना एरियामध्ये, कुठल्या एरियामध्ये कोरोना क्वारंटाईन जर केला तर तिथल्या नगरसेवकांना एक पत्र देत नाही का बा तुमच्या एरियामध्ये एक असा पेशंट सापडला आहे किंवा तुमचा वाढ इतक्या दिवस ही लागते, उत्तर आमच्याकडे राहत नाही. त्याच्यामुळे लोकांमध्ये वेगळा आमच्या बाबतीत विचार निर्माण होता का हे आपले नगरसेवक काही कामाचे नाही, आपल्याला काही माहिती देत नाही. तर अशा पद्धतीचं काम या ठिकाणी चालू आहे. प्रशासकीय लोक, प्रशासकीय अधिकारी जे आहेत यांनी आतापर्यंत भुसावळ शहरामध्ये नेमके चळवळीत काम करणारे कोण, कोरोनाच्या याच्यामध्ये आपल्याला कोण कोण मदत करणार आहे याचा अभ्यास या ठिकाणी केलेला दिसत नाही. म्हणून या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे की खऱ्या अर्थाने या ठिकाणी जनहितार्थ काम करणारे कोण, जन समाजामध्ये करणारे काम कोण, भुसावळ शहराची सर्व बाबतीची माहिती कोणाकडे, भुसावळ शहरामध्ये कोणाकोणाला मारणारे लोक आहेत, कोणामुळे या ठिकाणी आपल्याला काही सहकार्य होऊ शकतं, अशा माहिती शासनाने घेणे फार गरजेचं आहे. आणि शासनाने या ठिकाणी दुर्लक्ष करण्यासारखं या ठिकाणी दिसतं आहे. आपल्या इथे नगरपालिकामध्ये 3-4 मेडिकल ऑफिसर आहेत, ते कुठल्याच एरियामध्ये फिरत नाही आहे. आज डॉक्टर म्हणून ते या ठिकाणी आहेत. त्यांना जेवढं या ठिकाणी सायन्सच्या बाबतीत जेवढं माहिती आहे तेवढं कोणाला माहीत नाही. आशा वर्कर काय, आशा वर्करला जेवढं आपण सांगणार तेवढं काम या ठिकाणी करणार आहे. तुम्ही जेवढं त्यांना देणार तेवढं, पण जागेवर जर तिथे गेलं आणि तिथे काही ॲडिशनल काम करायचं असलं तर हे काम आशा वर्करने करू शकतो, डॉक्टर करू शकतो. डॉक्टर लोकांना काही लोकांचे प्रश्न असतील, काही कोणी आजारी असेल, कोणाला थंडी ताप असेल, काही परिस्थितीनुसार जाऊ शकत नसणार, कोणी घाबरून दवाखान्यात जाऊ नसणार, तर या ठिकाणी ते डॉक्टर ते अडचणी सोडू शकतात. परंतु तसं या ठिकाणी दिसत नाही आहे. आपले सर्व पेशंट या ठिकाणी रेल्वे हॉस्पिटलमध्ये काम चालू आहे. रेल्वे हॉस्पिटल कोरोनाचे पेशंट बघतायत आणि तिथून बरे होत आहेत. मग नगरपालिकेचे डॉक्टर करतात काय, मेन हा प्रश्न आहे जनतेसमोर उभा आहे. म्हणून प्रशासनाने डॉक्टरांना देखील कामाला लावलं पाहिजे आणि प्रशासनाने शहरातल्या लोकांना त्यांची कोण लोक ॲक्टिव्ह, कोण काम करणार आहे यांची एक यादी घेऊन त्यांना देखील या ठिकाणी मीटिंगमध्ये बोलवलं पाहिजे आणि सहकार्य केलं पाहिजे असं मी प्रशासनाला विनंती करतो. सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं होतं. थांबत नाही आहे, आता बऱ्यापैकी कंट्रोल झाला डेथ रेटचा, पण तरी देखील जे अपेक्षित आहे आपल्या त्या पद्धतीने अजूनही त्याला थांबवता आलेलं नाही आहे. म्हणून सगळ्यांनाच बोलवलं होतं इथे आणि सगळ्यांच्या सूचना घेतल्या की अजून काय करायला पाहिजे, काय प्रयत्न करायला पाहिजे की जेणेकरून कोरोनाची रोखथाम आपल्याला थांबवता येईल. त्यासंबंधी ज्याला जे वाटलं, काय सूचना करायच्या त्या सगळ्यांनी केलेल्या आहे. कोणाला काय अडचणी उद्भवत होत्या त्या देखील त्यांना प्रांताधिकाऱ्यांना सांगितलं आहे आणि त्यानुसार त्या ॲक्शन घ्यायला सुरुवात करतील. त्याच्यामध्ये ते असं ठरलं की लोकप्रतिनिधींमधूनच काही कोर कमिटी बनवायची, ती अधिकाऱ्यांसमोर ती डिस्कस करेल. सर्व पक्षांचे त्यात नगरसेवक घेतले जातील आणि ते साधारणतः 2-3 दिवसानंतर ते लोकप्रतिनिधी आणि अधिकारी अशी बैठक होऊन काय घडलं या 2-3 दिवसामध्ये, अजून काय नवीन करायला पाहिजे या संबंधीचं डिस्कशन ते करतील. बाकी बऱ्याचशा अशा गोष्टी की ज्या तिथे डिस्कस झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं की बऱ्यापैकी त्यातनं काही मार्ग निघेल. नगरपालिकेचे बहुतांशी कर्मचारी हे सगळ्या कोरोनामध्ये व्यस्त असल्यामुळे नगरपालिकेचे कामं मात्र याच्यात हॅम्पर झालेली आहेत. नगरपालिकेच्या कामाला त्रास होतो आहे. तोही एक मुद्दा इथे आला आणि आम्ही सगळ्यांनीच विनंती केली की याच्यामध्ये नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना, बाजूला कर्मचाऱ्यांना रेग्युलर नगरपालिकेची कामं करू दिली पाहिजे की जेणेकरून नगरपालिकेला जो प्रॉब्लेम येतो कामांचा तो होता कामा नये, असे आता तिथं ठरलेलं आहे. मग ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होतं असं वाटत नाही का? ग्रामीण भागामध्ये खरं तर ग्रामीण भागातल्या लोकांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. ग्रामीण भागामध्ये लोक अतिशय चांगल्या पद्धतीने याला हाताळलेलं आहे या कोरोनाला. म्हणजे सुरुवातीला तर इतकं उत्कृष्टपणे हँडल केलं की अजिबात शिरकाव नव्हता. पण आता बऱ्याचशा गोष्टीसाठी तालुक्यात यावं लागतं, कोणी बाहेरगावचे लोक आले त्याच्यामुळे ग्रामीण भागात कुठे कुठे कोरोना आलेला आहे. पण खरोखर ग्रामीण भागाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे की त्यांनी या गोष्टीला खूप चांगल्या प्रकारे सांभाळलेलं आहे ग्रामीण भागातल्या लोकांनी. पण तरी जे काही काळजी घ्यायची आहे त्यांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. विशेषतः जी मोठे भाग आहेत, वरंगाव असेल, कंडारी असेल, अशी मोठी मोठी जी गावं आहेत तिथे अजून काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने तशाही सूचना देण्यात आल्या. ठक होते सूचना काय दिल्या गेल्या, काय पुढची उपाययोजना असेल? भुसावळ
असे पदाधिकारी व या ठिकाणचे सन्माननीय नगरसेवक तसेच प्रशासकीय अधिकारी यांची नियमितची आपण बैठक घेतो. त्यापैकीच एक बैठक आज या ठिकाणी सर्व या ठिकाणी आपण घेतली. त्या बैठकीमध्ये कोरोनाशी यशस्वी लढा देण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायची आहे किंवा आपण जे निर्णय घेतो त्याची कशी अंमलबजावणी केली जाते याचा यामध्ये उहापोह केला, आढावाही घेतला आणि काही मौलिक सूचना यामध्ये काही पदाधिकाऱ्यांनी आपल्याला केलेल्या आहेत तर त्याची अंमलबजावणी आपण या ठिकाणी करू. यामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जो 15वाडा ट्रेसिंगसाठी पाळण्याचं असं आवाहन केलेलं आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त पेशंट्स जे कोमॉर्बिड असतील, विविध आजाराने ग्रासलेले असतील, 60 वर्षापेक्षा वयापेक्षा जास्त असतील किंवा प्रेग्नंट वुमन असतील, त्याचप्रमाणे लहान बालकं यांचा सर्वे करून त्यांचे ऑक्सिजन लेवल तसं टेम्परेचर तपासून त्यांचे आपल्याला स्वाब घ्यायचे आहे, थ्रोट स्वाब घ्यायचे आहे जेणेकरून आपण असे काही पॉझिटिव्ह पेशंट ज्याचे आपल्याला लक्षण दिसत नाही पण ते पॉझिटिव्ह असू शकतात त्यांचं आपण स्वाब घेऊन अर्ली डिटेक्शन करणार आहोत जेणेकरून ते आपल्याला वेळेत कळतील. यामध्ये आपल्या भुसावळची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नक्की वाढेल परंतु आपण त्या रुग्णांना वेळी शोधून त्यांच्यावर उपचार करणार आहोत. त्यामुळे सर्व नगरसेवकांना या आजच्या मिटिंगच्या अनुषंगाने आपण सर्वांना विनंती केली की त्यांनी जर त्यांच्या भागातील आमच्या आशा वर्करांनी जे सर्वे केलेला आहे त्या सर्वेमधून जे नागरिक असतील त्यांना स्वाब घेण्यासाठी प्रवृत्त करायचं, त्यांना कन्व्हिन्स करायचं, त्यांना समजून सांगायचं आहे आणि असे पेशंटांनी थ्रोट स्वाबसाठी रुग्णालयापर्यंत आणायचं आहे असं आपण त्या सर्वांना विनंती केली. सर्वांनी मान्यही केले की आपण असे रुग्ण जास्तीत आणून आपल्या भुसावळमध्ये आपण 500चं टार्गेट ठेवलेलं आहे की 500 दररोजचे स्वाब घेऊ. आता 500साठी आपण दररोज यादी घेतोय आणि त्या याद्यांची तपासणी परत एकदा करून आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांमार्फत करून घेतोय आणि जेणेकरून हा भुसावळमध्ये कोरोनाचा जो संसर्ग आहे तो रोखण्यासाठी आपण नक्कीच यशस्वी होतो. सर, नगरपालिका कर्मचाऱ्यांना काही सूचना देण्यात आल्या काही? यामध्ये नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जे आपण पथक नेमलेलं आहे, भरारी पथक आहेत की ज्यामध्ये त्यांनी प्रत्येक नागरिकांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग दुकानदारांनी ठेवावं, नागरिकांनी पण ठेवावं. याबाबतची जी कारवाई आहे ती अधिक सख्तरित्या त्यांनी राबवावी यासाठी आपण त्यांना आज सूचना दिलेल्या आहेत की त्यामध्ये कोणीही दुकानदार असो या कोणताही नागरिक असो त्यांनी ते त्या जर आपल्या जे गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन पालन करत असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, आवश्यक असलेल्या त्यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हे पण दाखल करावे. त्याचप्रमाणे जो भाजीपाला दुकानना याबाबतचे वेगवेगळे दिवस आपण ठरवून दिले आहेत त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होते किंवा नाही आणि त्याप्रमाणे आपल्या भुसावळमध्ये त्या सर्वांचं पालन केलं जातं की नाही त्याचे सुद्धा त्यांना तपासणी करण्याची सूचना दिलेली आहे. बी स्मार्ट शॉपी, आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. बी स्मार्ट शॉपी ॲप डाउनलोड करा आणि 24 तासात घर बसल्या मिळवा किराणा, बेकरी प्रॉडक्ट, लेडीज वेअर, बेबी ड्रेसेस आदी सर्व काही. खास लेडीज वेअर वरती मिळवा 50% डिस्काउंट. स्पिन अँड विन गेम खेळा आणि जिंका 2500 रुपयापर्यंतचा किराणा फ्री, तेही आकर्षक बक्षिसांसह. तर वाट कसली बघताय, आजच गुगल प्ले स्टोअर वरून मोफत डाउनलोड करा बी स्मार्ट शॉपी ॲप किंवा तुम्ही आमच्या वेबसाईट वरती जाऊन सुद्धा खरेदी करू शकता. भुसावळ शहरातील विश्वसनीय आणि सर्वोत्तम शिक्षण देणारी संस्था म्हणजे राजपथ कोचिंग क्लासेस होय. इयत्ता 5वी ते 12वीचे CBSE व स्टेट बोर्डचे शिक्षण लॉकडाऊन कालावधीमध्ये ऍप्लिकेशन द्वारे ऑनलाईन क्लासेसला सुरुवात. प्रत्येक बॅच मध्ये केवळ 20 विद्यार्थ्यांचा समावेश. बोर्ड एक्झाम नुसार प्रोएक्टिव्ह टेस्टची सिरीज. सर्व सुविधांनी सुसज्ज आणि स्वच्छ असे वातावरण. यासाठी आजच कॉल किंवा मेसेज करून आपल्या पाल्याचा सुरक्षित अशा राजपथ क्लासेसला प्रवेश निश्चित करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.